ते भांडण काय आहे? ते भांडण हे आहे की याच्या अगोदर मुसलमान येण्याच्या अगोदर सवर्णांचं राज्य ओबीसीचं राज्य होतं का? होतं का? मुसलमानांनी आक्रमण केलं, बाहेरच्या मुसलमानांनी आक्रमण. त्यांनी सत्ता कोणाची हस्तगत केली? सवर्णांची हस्तगत केली. सवर्णांची सत्ता हस्तगत केली आणि मग ज्याची सत्ता गेली आणि ज्याने घेतली याच्यामधला भांडण आपण समजू शकतो. यांच्यामध्ये भांडण आपण समजू शकतो. त्यांचं सत्तेचं भांडण आहे. आणि आज या सवर्णांची सत्ता कायम होती. या सवर्णांची असणारी सत्ता कायम राहावी याच्यासाठी त्यांनी पुन्हा नव्यानं भांडण या ठिकाणी सुरुवात. नव्यानं भांडण काय सुरुवात केलं की तो मुसलमान आहे आणि आपण हिंदू आहे. तो मुसलमान आहे आपण हिंदू आहोत हे भांडण त्या ठिकाणी सुरुवात. आणि मुसलमान सत्तेवरती आला नाही पाहिजे म्हणून तुम्ही मलाच सत्तेवरती बसवा अशी असणारी परिस्थिती. आम्ही सत्तेवरती बसू, तुम्ही आम्हाला सत्य मताच्या रूपाने बसा. आता भूमिका आपली बदलली पाहिजे आणि ती म्हणजे मीच सत्तेवरती बसेल असं ओबीसी भाटी इथला सारा दलित जो आहे यांनी मिळून आपली ही सत्ता बसवली पाहिजे हे लक्षात. मुसलमानांना आवाज करणार ही जी नवीन बस होते याच्यामध्ये तुम्हाला बसायचं असेल, ही जी नवीन सत्तेची बस होते त्याच्यामध्ये तुम्हाला बसायचं असेल तर ओबीसीच्या संमेलनाला उपस्थित राहणं पहिल्यांदा शिका. ओबीसीच्या भटक्यांच्या फुले शाहू आंबेडकरीवाद्यांच्या सभा संमेलनामध्ये सहभाग व्हायला सुरुवात केला. तुम्ही सहभाग व्हायला सुरुवात केला तर तुम्हाला स्वीकारल्या जाईल हे लक्षात. काही वंचितांची चळवळ आणि जो जो उपेक्षित आहे त्या उपेक्षिताला न्याय देण्याची आमची असणारी भाषा आहे. जरांगे पाटील यांचं असणारे वक्तव्य ऐकलं. माझं त्याला सवय मला सवय त्यांना की त्यांनी असं म्हटलं की आम्हाला बीजेपीला धडा शिकवायचा. मी त्यांना असं म्हणतोय या बीजेपी बरोबरच हा जो निजामी मराठा आहे त्यालाही आपण धडा शिकवायचा हे लक्षात. राज्य गरीब मराठ्याची अवस्था ही जर कोणी केली असेल तर प्रकाश बापू शेळके यांनी म्हटलं की त्याचे कारखाने सहकारी कारखाने उभे आहेत, दूध संस्था उभ्या राहिल्या, डीसीसी बँका उभ्या राहिल्या. यांनी या गरीब मराठ्याला